नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, अनेक दिवसापासून जे आहे ते पालक वाट बघत होते आरटीई ॲडमिशन जे आरटीई 25% रिझर्वेशन अंतर्गत सरकार जे आहे ते 25% आरक्षणाअंतर्गत जे इंग्रजी शाळा आहे त्या इंग्रजी शाळेमध्ये 25% आरक्षणाअंतर्गत जे मोफत शिक्षण दिले जाते त्या मोफत शिक्षणाची ॲडमिशन प्रक्रिया ही कधी सुरू होणार याची पालक अनेक दिवसापासून वाट बघत होते आणि विचारणा करत होते की ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आणि यासाठी कागदपत्रे काय काय लागणार। तर ॲडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तर 16 एप्रिल पासून जे आहे ती ॲडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे आणि याची अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल आहे। तर अनेक पालकांना प्रश्न पडलेला आहे की अर्ज भरण्यासाठी त्यांना कागदपत्रे कोणती लागणार आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जास्त काही कागदपत्रे लागणार नाही आहे। सर्वप्रथम तुम्हाला आई वडिलांचा आधार कार्ड, बाळाचा आधार कार्ड जर असेल तर बाळाचा आधार कार्ड किंवा त्याची जी आधारची पावती असते त्या पावतीवरून देखील आपण अर्ज हे सध्या ऑनलाईन करू शकतो। अर्ज ऑनलाईन करण्यासाठी आई वडिलांचा आधार, बाळाचा आधार आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा मोबाईल असणे हे आवश्यक आहे। यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन हे करू शकता, परंतु रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जर का तुमची यामध्ये निवड झाली, जर आरटीई अंतर्गत जर तुमच्या पाल्याची यामध्ये निवड झाली तर निवड झाल्यानंतर जी आहे तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे द्यावं लागणार। तर निवड झाल्यानंतर तुम्ही जर का जात प्रवर्गातून अर्ज केला असेल, जर कास्टमधून SC ST OBC किंवा अन्य कोणत्याही कास्ट कॅटेगरीतून जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्यासाठी तुम्हाला वडिलाचा जातीचा दाखला असेल, पाल्याचा नसेल तर वडिलाचा जातीचा दाखला किंवा पाल्याचा दोन्हीपैकी कोणाचाही, वडिलाचाही चालेल, पाल्याचा जातीचा दाखला हा असणे आवश्यक आहे। तुम्ही जर का ओपन कॅटेगरीतून खुल्या प्रवर्गातून अर्ज केलेला असेल तर यासाठी तुम्हाला 1 लाखाच्या आतील जे आहे ते उत्पन्नाचा दाखला हा द्यावा लागणार आहे। उत्पन्नाचा दाखला हा देणे आवश्यक आहे। तुम्ही जर जात प्रवर्गातून अर्ज केला असेल तर तुम्हाला जातीचा दाखला हा देणे बंधनकारक असणार आहे आणि जर ओपन कॅटेगरीतून केला असेल तर तुम्हाला 1 लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक असणार आहे। तसेच राशन कार्ड, तुमचं आधार कार्ड आणि तुमचा रहिवासी दाखला, तुम्ही जर का तुमचं तिथे रहिवासी नसाल तर तुमचं जे भाडे करार आहे ते भाडे करार ते लागणार आहे। ते कसं लागणार आहे या अगोदर देखील मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याबाबतची माहितीही दिलेली आहे आणि जे तुमचं पाल्याचं वय जे असणार आहे ते वय पण देखील तुम्हाला किती असायला पाहिजे त्याची देखील माहिती मी या अगोदर जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये दिलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ते आपल्या पाल्याचं वय त्यामध्ये बसते किंवा नाही ते आपण बघू शकता। तसेच दुसरा महत्त्वाचा नवीन नियम जो लागू झालेला आहे त्या नवीन नियमामुळे अनेक पालकांना जे आहे ते आपल्या मुलाचं जे आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेमध्ये मोफत शिक्षणासाठी ॲडमिशन घेण्याचं जे स्वप्न आहे ते बघू शकते। कारण जो नवीन नियम आहे तो अतिशय त्याला आपण कुचकामीच म्हणू शकतो। कारण नवीन नियम असा आहे की तुमच्या घरापासून जर 1 किलोमीटरच्या आतमध्ये कोणतीही सरकारी शाळा असेल, कोणती पण, तर तुम्हाला इंग्रजी शाळेमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही। अर्ज भरताना तशा प्रकारचं तुमच्या अर्जामध्ये जे आहे ते ऑप्शनच येणार नाही की जेणेकरून तुम्ही तुमच्या पाल्यासाठी जे आहे ते इंग्रजी शाळेची निवड करू शकाल, अशा प्रकारचं ऑप्शनच तिथे दाखवण्यात येणार नाही। तर अशा प्रकारचा हा जो नवीन नियम आहे तो पालकांसाठी थोडा चिंताजनक आहे की त्यांच्या जर का घरापासून 1 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये कोणतीही जर जिल्हा परिषदची किंवा मराठी शाळा कोणतीही शाळा असेल, सरकारी शाळा, तर त्याच शाळेचा ऑप्शन येणार त्यामध्ये आणि तुम्हाला त्याचीच निवड करता येणार, तुम्हाला इंग्रजी शाळेचा ऑप्शन येणार नाही। अशा प्रकारे मित्रांनो, हे जे आरटीईचे अनेक दिवसापासून विचारले जाणारे प्रश्न होते की अर्ज कधी सुरू होणार, कागदपत्रे कोणती लागणार, नवीन नियम काय लागू झालेला आहे, नवीन नियम काय असणार, त्याबाबतचे मी सर्व प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे। तुमचे अजून देखील काही प्रश्न असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती जॉईन करा, मला प्रश्न करा किंवा कमेंट करा। कमेंटमध्ये देखील मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। व्हिडिओला लाईक नक्कीच करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।